वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज. दीप दीपिका शशितारा हो तुका कोटीवरी रे परिनसरे निशी नुगवे दिवसू दिनकरनाथ जिया परी रे नुद्धरिये 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 गोपाळे विण नुद्धरिये नगर भ्रमता जन्म जाओ परिप्रवेशुए क्या द्वारे रे परिप्रवेशुए क्या द्वारे रे तैसा यजिजो भजिजो पुजिजो परी उकलू नंद कुमरु रे उकलू नंद कुमरु रे नुद्धरिये 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 गोपाळे विण नुद्धरिये. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज दादा महाराज. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि परमार्थिक मार्गावर वाटचाल करत असताना कुठेतरी मार्गदर्शन लागतं. कोणीतरी मार्ग ठाऊक असलेला माणूस तरी लागतो. नाही तर कुठेतरी प्रत्येक मैलावर माइलस्टोन तरी लागतो, ॲरो तरी लागतो, दिशा दाखवणारी काहीतरी खूण तरी लागते. आणि कुठच्याच खुणा नसतील तर कोणातरी अनुभवी माणसाला खूण विचारावी लागते, कुठे वळावं, कुठे करावं, काय करावं. तसं परमार्थिक वाटचाल करत असताना 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारा इतका सर्व मार्गाचा अनुभव घेतलेला दुसरा कोण आहे? कोण आहे असा? नाही का? कोण नाही का म्हणतो? ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये देव आणि संत या दोन्ही अवस्थांचं मिलन आहे. उदाहरणार्थ एक संसारातला साधा दृष्टांत. आई गेलेली असते आणि बाप दुसरं लग्न वगैरे काही करत नाही मुलांच्या करता आणि अगदी निष्ठेने त्या मुलांना वाढवतो, प्रेमाने वाढवतो. मग ती मुलं सांगतात, आई आम्हाला आठवत नाही, पण आमची आई पण बाबाच आणि बाबाही बाबाच. माझी वेणी बाबाने घातली, मला आंघोळ बाबाने घातली, सर्व माझ्या बाबाने केलं. म्हणजे बाबामध्ये जसं आई बघितली जाते आणि बाबाही बघितला जातो, तसं ज्ञानोबाराच्या अवतारामध्ये देवही बघितला जातो आणि गुरुही बघितला जातो. हे वैशिष्ट्य आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव दुजा नाही नाही त्रिलोकी. गुरु विण देव दुजा, गुरुशिवाय दुसरा देव नाही. आणि हा संगम अलौकिक ज्ञानोबाराच्या अवतारामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे त्यांना जगाला उपदेश करण्याचा अधिकार आहे. माझं म्हणणं कळलं का? एखादी गोष्ट सांगता येतं पुष्कळाला, पण तो त्याला अधिकार आहे का नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याची योग्यता आहे का नाही हा महत्त्वाचा भाग आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. परमार्थ करण्याकरता अधिकार लागत नाही, तसा शब्द वापरला नाही मी. सकळ अशी येते आहे अधिकार. पण परमार्थ कसा करावा हे सांगण्याकरता अधिकारी व्यक्ती, जरा बाजूला काढतो शब्द, अनुभवी व्यक्ती म्हणतो, नाही का? लग्न झाल्यानंतर जसं आई पुष्कळ गोष्टी मुलीला सांगत असते, आता सांगायची गरजच नाही, उलट मुलीच आईला शिकवतील.
नाही, काळ बदलला तसं बदलतं, त्यात काही कोणाचं चुकीचं आहे असं काही मला म्हणायचं नाही आहे. काळाच्या ओघात सगळेच बदल होतात. तसे हेही सामाजिक पाप काय, पुण्य काय, खरं काय, खोटं काय, पुरुषांचे कपडे कसे असावे, स्त्रीचे कपडे कसे असावे, काय असावं काय नाही, पुष्कळ बदललं.